भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत आणि आज सकाळी जेव्हा ते आसामला जात होते त्यावेळेला त्यांचं C-130 हे विमान अचानकपणे आसाममधल्याच एका हायवेवर उतरवलं गेलं. अनेकांच्या भुवया उंचावल्या की असं काय घडलं की पंतप्रधानांचं विमान हे हायवेवरती लँड करावं लागलं. तर प्रत्यक्षात हे कुठलंही इमर्जन्सी लँडिंग नव्हतं, तर हे जाणून बुजून केलेलं लँडिंग होतं, जेणेकरून भारताचे जे शेजारी आहेत, मग ज्यामध्ये चीन आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, या सगळ्यांना भारत संदेश देत होता या लँडिंग मधून की भारताचा पंतप्रधान विमानातून गेला आणि त्या विमानाला जर इमर्जन्सी लँडिंग करायचं असेल तर अशी फॅसिलिटी भारताकडे आसाममध्ये आहे. अर्थात भारतात इतरही काही ठिकाणी अशी फॅसिलिटी आहे, पण याचा अर्थ काय होतो? भारताला स्ट्रॅटेजिकली अशा पद्धतीच्या एखाद्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचा काय फायदा आहे आणि ती कशी बनवली गेली, कुणी बनवली, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मागच्या मे महिन्यात जेव्हा ऑपरेशन सिंदूर हे युद्ध चालू होतं, या काळात जर तुम्ही बघितलं असेल तर तिसऱ्या दिवशी भारतानं पाकिस्तानमधले 11 एअर बेसेस उडवल्याच्या बातम्या तुम्ही बघितल्या. म्हणजे भारताची राफेल विमानं गेली आणि त्यांनी तिथं पाकिस्तानच्या एअर बेसेसवर खड्डे पाडले, जेणेकरून पाकिस्तानच्या एअरफोर्सची जी विमानं होती ती तिथून उडूच शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे एअरबेस वापरता येणार नाहीत. अशीच काहीशी सिच्युएशन आजकालच्या मॉडर्न वॉरफेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. मग भारत आणि चीनमध्ये किंवा भारत पाकिस्तानमध्ये भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आणि चीननं भारतावर हल्ला केला आणि भारतातले एअर बेसेस जर उडवले, तर त्या सिच्युएशनमध्ये भारताकडे काहीतरी इमर्जन्सी दुसरी फॅसिलिटी पाहिजे. आणि याचा विचार करूनच भारताच्या एअरफोर्सनं एक धावपट्टी तयार केलेली आहे. खरं तर म्हटलं तर आसाममधल्या दिब्रुगड या जिल्ह्यामध्ये मोरान नावाचं एक ठिकाण आहे. इथं आहे हा हायवे आणि या हायवेवरच केलेली आहे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी. म्हणजे हा हायवे बांधला असा गेलाय की जसं काही एखादं विमानतळ असावं, त्या पद्धतीने ही धावपट्टी केली गेली आहे. आणि या ठिकाणी मग जवळजवळ 40 टन कपॅसिटीची वजनाची विमानं देखील आरामात उतरू शकतात, फायटर जेट्स उतरू शकतात, हेलिकॉप्टर्स उतरू शकतात आणि इमर्जन्सीमध्ये इथून टेक ऑफ देखील करू शकतात. आणि जर याचा स्ट्रॅटेजिकल ॲडव्हान्टेज बघायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण, हे जे मोरान आहे, हे चीनच्या बॉर्डर पासून साधारणतः 300 किलोमीटर आहे आणि बांगलादेशच्या बॉर्डर पासून तर त्यापेक्षा कमी अंतरावरती आहे. म्हणजे भविष्यात भारताला हा ॲडव्हान्टेज मिळणार आहे की जर भारताचे एअर बेसेस कधी उडले तर भारताला ही एअर स्ट्रिप वापरता येईल. त्यामुळे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तिथे गेले आणि त्यानंतर तिथे एक एरियल शो देखील झाला, ज्यामध्ये भारतीय विमानांनी प्रात्यक्षिकं दाखवली. त्याच्या अगोदर स्वतः नरेंद्र मोदी हे C-130 हे जे लॉकहीड मार्टिनचं विमान आहे, या विमानामध्ये बसले होते आणि त्यांनी स्वतः या विमानातून एक फेरफटका मारला आणि त्यांचं विमान या रनवेवरती, ज्याला आपण हायवे म्हणू शकतो, या हायवेवरती उतरवण्यात आलं. म्हणजे भारताने इथं एक संदेश दिला चीनला किंवा आजूबाजूच्या देशांना, जसं की बांगलादेशला वगैरे, की आमच्याकडे अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आता आम्ही विकसित केलेली आहे. आता भारतात हे पहिल्यांदा होतंय काय? तर असं नाही. भारतात ओदिशामध्ये, त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारचे काही स्ट्रिप्स अगोदर बनवलेल्या आहेत. त्यामुळं आता सध्याचा ॲडव्हान्टेज सर्वात मोठा काय आहे? तर ही स्ट्रिप आता चीनच्या बॉर्डरच्या जवळ आलेली आहे. म्हणजे 300 किलोमीटर फक्त चीनपासून अंतरावरती आहे आणि भारताची जी फायटर जेट्स आहेत, त्यांची जर तुम्ही रेंज बघितली, तर ती साधारण 3-3,500 किलोमीटर उडू शकतात एकदा त्यांनी टेक ऑफ केला तर. म्हणजे भारताला सहजपणे चीनच्या बॉर्डरवरती एकदा टेक ऑफ करून आरामात चीनमध्ये कुठल्याही शहरावरती जाऊन हल्ला करून रिटर्न येता येईल, अशी कपॅसिटी आपण सध्या तयार करतोय. याचा अर्थ असा नाही की भारताकडे दुसऱ्या एअर बेसेस इथं नाही आहेत. भारताकडं नॉर्थ ईस्टमध्ये अनेक एअर बेसेस आहेत, पण या एअर बेसेस शिवाय भारतानं ही एअर स्ट्रिप निर्माण केलेली आहे, जो ॲक्च्युअली एक हायवे आहे. भारत सरकारची अशी योजना आहे की अशा पद्धतीचे 28 हायवेज तयार करायचे. म्हणजेच ते 28 हायवेज आपल्याला 28 रनवेज होतील आणि ज्यांचा वापर करून भविष्यात भारताला सर्व दिशांना जे जे शत्रू आहेत, मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा दक्षिणेचे जे शत्रू असतील, श्रीलंका वगैरे, म्हणजे प्रत्यक्षात ते शत्रू नसले तरी एखाद्या वेळेला ते आपल्याबरोबर कोणत्यातरी कॉन्फ्लिक्टमध्ये येऊ शकतात. अशा प्रत्येक देशाच्या दिशेला अशा काही रनवेज किंवा हायवेज तयार करायची असं भारतानं प्लॅन केलाय, जेणेकरून त्या त्या शत्रूंच्यावर वचक ठेवता येईल आणि एक मेसेज देता येईल की आम्ही या दृष्टीने तयार आहोत की कोणतीही इमर्जन्सी झाली तरी देखील आम्ही तो हल्ला पुन्हा तुमच्यावरती करू शकतो. भारतानं केलेल्या या फॅसिलिटीबद्दल, भारताचा हा जो नवीन हायवे आहे त्याच्याबद्दल आणि भारताची जी संरक्षण क्षेत्रातली जी प्रगती आहे, विशेषतः बॉर्डरच्या एरियाजमध्ये चाललेली, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.